हॅलो किड्स, कसे आहात तुम्ही? आपण लाईफ नीड्स फूडच्या लास्ट पार्टमध्ये काही इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स बघितलेली होती आणि त्याच्या टेस्ट पण आपण बघितलेल्या होत्या, जसं की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, डायटरी फायबर्स आणि वॉटर याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली होती. त्याच्यात एक गोष्ट आपण बघितली होती, ती एक चार्ट बघितलेला होता की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी प्रत्येक व्हिटॅमिनचं, प्रत्येक मिनरलचं फंक्शन काय आहे आणि बॉडीसाठी त्याची गरज काय आहे हे सांगितलेलं होतं. आणि त्याच्यात मी तुम्हाला एकदा गोष्ट सांगितलेली होती की हे सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे आपल्या बॉडीला डे टू डे गरजेचे आहेत. जर हे कमी पडले बॉडीला तर त्याचा त्रास होऊ शकतो. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहोत की रिअली हाऊ मच दे आर नेसेसरी फॉर आवर बॉडी. म्हणजे समजा ते बॉडीला समजा नाही मिळाले तर काय होऊ शकतं, त्याचे वाईट परिणाम काय होऊ शकतात, हे सगळं आपण आजच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आता ह्याच्यात सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही सुद्धा बघा आजारी पडल्यावर नंतर डॉक्टरांकडे जाता, डॉक्टर तुम्हाला सांगतात की मुलांना सगळं खाल्लं पाहिजे, सगळ्या भाज्या, सगळे पदार्थ सगळं तुम्हाला खाल्लं पाहिजे, आवड निवड ठेवता कामा नये. आईसुद्धा तुम्हाला घरात रागवत असते की ही भाजी खा, ती भाजी खा, फळं खा, बरोबर. हे का खायचं? कारण आधी आपण समजून घेऊया डाएट म्हणजे काय. द अमाऊंट ऑफ अ फूड अ पर्सन कन्झ्युम्स इन अ डे, वेदर लिक्विड ऑर सॉलिड. म्हणजे एखादा माणूस दिवसभरात जे काही खातो किंवा पितो, मग ते लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल, त्या सगळ्याला मिळून काय म्हटलं जातं, त्या व्यक्तीचा डाएट, त्या पर्सनचा डाएट म्हटलं जातं. बघा, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सकाळी लवकर उठता, बरोबर आहे. आता सुट्टी आहे, मग सुट्टीमध्ये तुम्ही काय करता, उठल्यानंतर ब्रश करता, ब्रश केल्यानंतर पहिल्यांदी दूध किंवा कॉफी काहीतरी पिता, त्याच्याबरोबर बिस्किट किंवा ब्रेड काहीतरी खाता, बरोबर आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करता, ब्रेकफास्टमध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ घेतात. काही मुलं पोहे खातात, उपीट खातात, डोसा, इडली, वेगवेगळे आयटम्स आपण ब्रेकफास्टमध्ये खातो. त्याच्यानंतर आपण जेवण करतो. जेवणामध्ये आपल्या बऱ्याच करीज असतात, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स असतात, बरोबर आहे. फ्राय केलेल्या व्हेजिटेबल्स असतात, भाकरी असते, चपाती असते, त्याच्यानंतर डाळ असते, राईस असतो, हे सगळं. त्याच्यानंतर मध्ये आधी तुम्ही काहीतरी चॉकलेट्स खाता किंवा काहीतरी कॅडबरी खाता, हे खाता. त्याच्यानंतर तुम्ही कोल्ड्रिंक्स पिता, मिल्क घेता, तुम्ही बटर मिल्क पिता, हे सगळं. त्याच्यानंतर मग रात्री पुन्हा तुम्ही जेवण करता, त्यामध्ये काही पदार्थ खातात. मग हे सगळं मिळून दिवसभरात जे काही तुम्ही खाल्लेलं आहे दॅट बिकम्स युअर डाएट. मग आता बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय? बॅलन्स्ड डाएट, बॅलन्स मीन्स काय? बॅलन्समध्ये सगळ्या गोष्टी त्या डाएटमध्ये असल्या पाहिजेत. बघा, लास्ट पार्टमध्ये आपण जे सगळे न्यूट्रिएंट्स पाहिलेले होते, कार्बोहायड्रेट्सपासून डायटरी फायबर्स, वॉटरपर्यंत, हे सगळे बॅलन्समध्ये तुमच्या डेली डाएटमध्ये असणं गरजेचं असतं. कारण ह्यातली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला डे टू डे बेसिसवरती गरजेची असते. म्हणजे बघा की असं नाही की मी आज फक्त काही नाही, आज फक्त मी भाकरी खाल्ली, डाळ खाल्ली नाही, व्हेजिटेबल्स खाल्ल्या नाहीत, काही नाही. उद्या फक्त व्हेजिटेबल्स खाल्ल्या, परवा दिवशी फक्त राईस खाल्ला, असं चालत नाही. कारण ह्याला असं आहे की हे जे आपण सगळे न्यूट्रिएंट्स बघितले ते आपल्याला एकाच कुठल्या तरी फूड आयटममधनं मिळत नाहीत. दे आर इन्क्लुडेड इन व्हरायटी ऑफ फूड आयटम्स. बरं, हे सगळेच न्यूट्रिएंट्स डे टू डे बॉडीला गरजेचे आहेत. मग ज्यातनं आपल्या बॉडीला ते न्यूट्रिएंट्स मिळतात ते सगळे आयटम्स तुमच्या फूडमध्ये डेली बेसिसवर असणं गरजेचं आहे. आणि असा जो डाएट तुम्ही दिवसभरात जर घेतला की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, डायटरी फायबर्स, वॉटर, हे सगळं तुम्हाला योग्य पर्सेंटेजमध्ये, योग्य क्वांटिटीमध्ये मिळतं आहे, तर त्या डाएटला म्हटलं जातं बॅलन्स्ड डाएट. द डेली इंटेक ऑफ फूड विच कंटेन्स ऑल नेसेसरी न्यूट्रिएंट्स इन राईट क्वांटिटीज. लक्षात आलं? जे काही तुम्हाला दिवसाला ही 5-6 न्यूट्रिएंट्स गरजेचे आहेत, ही योग्य क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळणं हे गरजेचं आहे. लक्षात आलं? आपण लास्ट पार्टमध्ये बघितलेलं आहे की कुठला पार्ट आपल्याला किती लागतो. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स हे लार्ज क्वांटिटीमध्ये लागतात, बरोबर आहे.
फॅट्स आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये लागतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स मिनरल्स आहेत हे आणखीन कमी क्वांटिटीमध्ये लागतात. मग त्याप्रमाणे त्या क्वांटिटीमध्ये तो डाएट किंवा ती न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला सप्लाय होतील असा डाएट ह्याला म्हटलं जातं बॅलन्स्ड डाएट. बघा इथे तुम्हाला साईडला फूड पिरॅमिड दाखवलेला आहे, एक ट्रायंगल दाखवलेला आहे, त्याचा बेस मोठा आहे. त्या बेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं कार्बोहायड्रेट्स असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्सची नीड तुमच्या बॉडीला सगळ्यात जास्त असते. त्यामुळं तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स हे जास्त प्रमाणात असले पाहिजे. नॅचरली तुम्ही जर तुमचा डेली तुम्ही जे मील्स घेता, डिनर किंवा लंच घेता, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात काय असतं, रोटी, चपाती, भाकरी, राईस हे जास्त क्वांटिटीमध्ये आपण खात असतो. त्याच्या वरचा पार्ट बघितला तर तिथं व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत. म्हणजे तिथं तुम्हाला वेगवेगळी फ्रूट्स, वेगवेगळी व्हेजिटेबल्स, ज्याच्यातनं तुम्हाला हे व्हायटॅमिन्स, हे मिनरल्स, आपण लास्ट पार्टमध्ये ते सोर्सेस बघितलेले होते. तर हे सोर्सेस असणारे सगळे फूड आयटम्स त्याच्यावरती येतात. त्याच्यानंतर पार्ट येतो दॅट इज इम्पॉर्टंट, दे आर कॉल्ड प्रोटीन्स. तुम्हाला माहिती आहे प्रोटीन्स आर आवर बॉडी बिल्डिंग मटेरियल. आपली बॉडी जी बिल्ड होत असते, सेल्स ज्या तयार होत असतात त्यासाठी प्रोटीन लागतं. म्हणून त्याच्यावरती प्रोटीन असतं. आणि सगळ्यात टॉपला असतं ते म्हणजे फॅट्स. फॅट्सपासून आपल्याला एनर्जी मिळते. म्हणजे हा जो त्यांनी स्टेप्स ज्या दाखवलेल्या आहेत तिथं ते पर्सेंटेज जे आहे किंवा ती जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीमध्ये आपल्या डाएटमध्ये हे सगळे फूड आयटम्स असणं गरजेचं असतं. लक्षात आलं? आता हा बॅलन्स्ड डाएट जो आहे हा बेसिकली जर तुम्ही बघितलं तर डाएट जो आहे हा पर्सन टू पर्सन चेंज होत असतो. तो काही फॅक्टर्सवरती डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल एज ऑफ द पर्सन. एकदम लहान मुलं जी असतात त्यांची बॉडी ग्रो होत असते, बरोबर आहे, म्हणजे बोन्सची लेंथ वाढत असते, त्यांच्या बॉडीतल्या बॉडी सेल्सची नंबर वाढत असतात. त्यामुळं त्यांना जास्त कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सची गरज असते. त्यांचे मसल्स ग्रो होत असतात. म्हणजे काय, ओव्हरऑल बॉडीची ग्रोथ होत असल्यामुळे त्यांना कार्बोहायड्रेट्स, एनर्जी गिव्हिंग किंवा प्रोटीन्स, बॉडी बिल्डिंग मटेरियल ह्यांची जास्त गरज असते. त्यामुळं त्यांचा आहार किंवा त्यांचं डाएट हे एजेड पर्सनपेक्षा जास्त असतो किंवा त्यांनी तो घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही मुलं जास्त वेळ खेळत असता, तुम्हाला एनर्जीची रिक्वायरमेंट पण जास्त असते. म्हणून तुम्हाला कार्बोहायड्रेट्स म्हणजे एनर्जी गिव्हिंग फूड आणि हाईट, बॉडी वेट हे सगळं वाढत असतं. त्यामुळं बॉडी बिल्डिंग मटेरियल म्हणजे प्रोटीनची गरज ही जास्त असते. दुसरा फॅक्टर काय आहे ज्याच्यावर डाएट डिपेंड असतो, तर द टाईप ऑफ वर्क. ती व्यक्ती, ते पर्सन कुठल्या प्रकारचं काम करते आहे ह्याच्यावरती सुद्धा त्याचा डाएट डिपेंड असतो. बघा, जे लेबर्स काम करत असतात रस्त्यावरती म्हणा किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साईटवरती म्हणा किंवा इतर ठिकाणी फार्मर्स असतात, ह्यांचं फिजिकल वर्क जास्त असतं. दे डू मोर फिजिकल वर्क, सो दे नीड मोर एनर्जी आणि दॅट इज वाय दे नीड मोर कार्बोहायड्रेट्स. म्हणजे त्यांचा डाएट हा जास्त असतो. ऑन दी अदर साईड सिडेंटरी म्हणजे जे एका ठिकाणी बसून काम करतात, फॉर एक्झाम्पल IT इंजिनियर्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर्स किंवा स्कूल टीचर्स, ज्यांना जास्त फिजिकल वर्क नसतं, अशा लोकांना एनर्जीची रिक्वायरमेंट कमी असते. सो देअर डाएट इज लेस. म्हणजे ज्यांचं फिजिकल वर्क, हार्ड वर्क ज्यांचं जास्त असतं त्या लोकांना डाएटची गरज ही, एनर्जीची गरज ही जास्त असते. म्हणून त्यांचा डाएट हा जास्त असतो. आणि जी लोक बैठं काम, एका ठिकाणी थांबून जास्त फिजिकल एक्झर्शन न करता काम करत असतात, अशा लोकांना एनर्जीची गरज खूप कमी असते आणि त्यामुळे त्यांचा डाएटही कमी असतो. आता बॅलन्स्ड डाएटमध्ये एक्सेस फूड जर घेतलं तर काय होतं? बघा, आपल्या बॉडीला जेवढं तुम्ही कितीही अन्न खा, कितीही फूड आयटम्स खा, जेवढं तुमच्या बॉडीला गरजेचं आहे तेवढंच फक्त बॉडी युटिलाइज करते. रिमेनिंग पार्ट काय होतो, जर एक्सेस फूड आलं असेल तर ते एक्सेस फूड फॅट्सच्या स्वरूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये, जास्त करून स्किनच्या लोअर पार्ट जो आहे अशा ठिकाणी हे फॅट्सच्या स्वरूपात डिपॉझिट केलं जातं. मग जर एखादी पर्सन आवडते म्हणून जर जास्त रिक्वायरमेंटपेक्षा जर जास्त डाएट घेत असेल तर त्याच्या बॉडीमध्ये रोजच हे फॅट्स ॲक्युम्युलेट होत राहतात आणि दॅट पर्सन बिकम्स ओव्हरवेट. ओव्हरवेट म्हणजे काय, जाडी वाढते. बघा, प्रत्येक पर्सनची हाईट आणि बॉडी वेट ह्याचं एक प्रोपोर्शन आणि एज
ह्याचं एक प्रोपोर्शन असतं. त्याच्यापेक्षा जर त्या पर्सनचं वेट जास्त असेल देन दॅट पर्सन इज कन्सिडर्ड ॲज ओव्हरवेट. देन दॅट लीड्स टू ओबॅसिटी, लठ्ठपणा ज्याला म्हणतो. काही मुलं तुम्ही बघता भली मोठीच्या मोठी असतात. ह्याला कारण काय, तर त्यांचा जो डाएट आहे त्याच्यामुळं त्यांच्या बॉडीमध्ये फॅट्सचं ॲक्युम्युलेशन ओव्हर झालेलं असल्यामुळं ती ओबेस दिसतात. ह्या ओबॅसिटी, मुलंच असं नाही, काही मोठी माणसंसुद्धा तुम्ही बघता, बरोबर आहे ना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम असतो. काही वेळेला एखाद्या डिसीजमुळं सुद्धा ही ओबॅसिटीची कंडिशन डेव्हलप होऊ शकते. पण मोस्ट ऑफ द टाईम डाएट इज रिस्पॉन्सिबल फॉर ओबॅसिटी. ओव्हर डाएट म्हणू आपण, जे गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त खाणे. मग ओबॅसिटीमुळे हार्ट डिसीज, डायबिटीज असे जे डिसीजेस आहेत ह्याची रिस्क कायम त्या व्यक्तीला राहत असते. ऑन दी अदर साईड काही व्यक्ती आहेत ज्यांना फूड फार कमी प्रमाणात मिळतं किंवा बॅलन्स्ड डाएट मिळत नाही. ते नेहमी कमी खातात आणि त्यामुळं त्यांची बॉडी ही कायम न्यूट्रिएंट्सची डिमांड करत राहते. त्यांच्या बॉडीची न्यूट्रिएंट्सची डिमांड फुलफिल होत नाही. मग अशी जी पर्सन्स असतात, अशी जी मुलं असतात, अशा ज्या व्यक्ती असतात त्या अंडरवेट राहतात. दे आर वीक आणि त्यांची रेझिस्टिव्हिटी पॉवर जी आहे, डिसीजनं रेझिस्टन्स करण्याची पॉवर, दॅट इज ऑलवेज लो. आणि हे जर लहान मुलांच्या बाबतीत झालं, त्यांच्या ग्रोथच्या एजमध्ये जर झालं तर त्यांची ग्रोथ प्रॉपर होत नाही. म्हणजे दोन्ही साईड आहेत की जास्त डाएट पण बॉडीला आपल्या हार्मफुल आहे आणि कमी डाएटसुद्धा बॉडीला हार्मफुल आहे. सो वी ऑलवेज से वी मस्ट हॅव अ बॅलेन्स्ड डाएट, नॉट मोर नॉट लेट, इट शुड बी इन अ बॅलेन्स. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे माल न्यूट्रिशन. अ कंडिशन दॅट डेव्हलप्स व्हेन बॉडी डज नॉट गेट प्रॉपर अमाऊंट ऑफ नेसेसरी न्यूट्रियंट्स. जर एखाद्या बॉडीला प्रॉपर अमाऊंटमध्ये न्यूट्रियंट्स मिळाली नाहीत, प्रॉपर क्वांटिटीमध्ये न्यूट्रियंट्स मिळाली नाहीत, तर त्या बॉडीमध्ये एक विशिष्ट प्रकारची कंडिशन डेव्हलप होते ज्याला म्हणलं जातं माल न्यूट्रिशन. पुअर इटिंग हॅबिट्स. मग ह्याला कारणं काय काय आहेत माल न्यूट्रिशनसाठी? चांगल्या इटिंग हॅबिट्स नाहीत. मला ही भाजी आवडत नाही, मला ते आवडत नाही, जेवायला बसल्यानंतर लक्ष नाही, टी व्ही बघत जेवायचं, किती जेवलोय कळत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आवडीनिवडी आणि जेवताना लक्ष असणं, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पुअर इटिंग हॅबिट इज अ मेजर रिझन फॉर माल न्यूट्रिशन. दुसरं, लॅक ऑफ फूड. जगात कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांना रोजचं जेवण पोटभर मिळत नाही. जी गरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, अशा मुलांना, अशा लोकांना आपल्यासारखं डाएट ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही, कारण त्यांची ती कपॅसिटी नसते ते फूड परचेस करायची किंवा विकत घ्यायची. त्यामुळं काय होतं, त्यांच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला माल न्यूट्रिशन हे दिसून येतं. म्हणजे असं काही नाही आहे की बाबा गरीब लोकांनाच फक्त माल न्यूट्रिशन आहे, नॉट दॅट वे. जी पर्सन योग्य प्रमाणात जर तो डाएट घेत नसेल, जर सगळ्या गोष्टी आपल्या डाएटमध्ये खात नसेल, तर त्याच्या बाबतीतसुद्धा माल न्यूट्रिशन होण्याची शक्यता असते. आणि अशी माल न्यूट्रिटेड बॉडी ही ऑलवेज वीक असते. दे आर ऑलवेज प्रोन टू इलनेस. पटकन ही व्यक्ती किंवा ही पर्सन्स आजारी पडतात. थोडंसं क्लायमेट चेंज झालं, थोडंसं गारवार सुटलं की लगेच त्यांना सर्दी होते, ताप येतो. हे कशामुळं? तर इट इज बिकॉज ऑफ माल न्यूट्रिशन. ह्याची सिम्पटम्स काय काय आहेत? सिम्पटम्स व्हॅरी डिपेंडिंग ऑन व्हॉट न्यूट्रियंट्स आर डेफिशियंट इन डाएट. आता माल न्यूट्रियंट्सची सिम्पटम्स म्हणजे कशावरनं माल न्यूट्रिशन आहे हे ओळखायचं. तर ही सिम्पटम्स जी आहेत ही प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असू शकतात. त्या पर्सनच्या डाएटमध्ये कुठलं न्यूट्रियंट कमी आहे त्याच्यावरनं त्याच्या बॉडीमध्ये ती कुठली सिम्पटम्स दिसणार हे डिपेंड असतं. इफ कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स आर लेस, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन इज देअर. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतील, प्रोटीनेशियस फूड कमी असेल, फॅट्स कमी असतील, तर त्याच्या बॉडीला एनर्जी कमी मिळते. त्याच्या बॉडीचं जे बॉडी बिल्डिंग जे आहे, जे सेल बिल्डिंग आहे, हे कमी प्रमाणात होतं आणि त्याला म्हणलं जातं प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. एनर्जी कमी मिळते, प्रोटीन कमी असल्यामुळे त्यांचे मसल्स डेव्हलप होत नाहीत, बॉडी डेव्हलप होत नाही, त्याला म्हणलं जातं प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. चाइल्ड डज नॉट गेन वेट, लुक्स डल, फॉल्स सिक इझिली. अशी जी मुलं असतात, समजा हे मुलांच्या बाबतीत झालं की त्यांना कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स जर प्रॉपर ह्याच्यात मिळालं नाही तर काय होतं, तर त्यांचं वेट ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात त्यांचं वेट वाढत नाही. ती डल दिसतात, सारखी आजारी पडतात किंवा
आजारी पडणं हे त्यांच्यासाठी खूप म्हणजे इझिली दे फॉल सिक. थोडासा काही चेंज झाला, थोडंसं इकडं तिकडं बदल झाला तर ती मुलं लगेच आजारी पडतात. दिस इज ऑल्सो वन ऑफ द सिम्पटम्स ऑफ माल न्यूट्रिशन. मग एखाद्या बॉडीमध्ये इफ ओनली प्रोटीन्स आर लेस, सोलन लिम्स, फॅट बेली, थिन बॉडी, जर एखाद्या मुलाच्या किंवा एखाद्या पर्सनच्या डाएटमध्ये जर प्रोटीन्स फक्त कमी असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय लक्षणं दिसून येतात? दे आर लिम्स, हात आणि पाय जे आहेत दे आर सोलन, ते सुजलेले दिसतात तुम्हाला. त्यांची जी बेली असते दे आर इट इज प्रोट्रुडेड, फॅट बेली, आणि थिन बॉडी म्हणजे एकदम ती हडकोळी किंवा बारीक दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे दॅट इज डेफिशियन्सी डिसीजेस. डेफिशियन्सी डिसीजेस म्हणजे काय? Diseases caused due to deficiency or lack of or shortage of some nutrients. बघा, आपण लास्ट पार्टमध्ये जे चार्ट्स बघितलेले होते तिथं आपण काही डिसीजेस पण त्याच्यासमोर लिहिलेले होते की समजा हे न्यूट्रिएंट जर त्याच्यात बॉडीमध्ये कमी असेल तर त्याचा काय प्रॉब्लेम बॉडीमध्ये होतो. तर तो जो डिसीज जो त्या बॉडीमध्ये तयार होतो दॅट इज कॉल्ड डेफिशियन्सी डिसीज. तो डिसीज का झालेला आहे? बिकॉज दॅट पर्टिक्युलर न्यूट्रिएंट इज डेफिशिएट इन दॅट बॉडी, म्हणून त्याला म्हटलं जातं डेफिशियन्सी डिसीजेस. मग डेफिशियन्सी डिसीजेसची रिझन्स कुठली कुठली तिथं खाली दाखवलेली आहेत. लॅक ऑफ प्रॉपर डाएट म्हणजे व्यवस्थित खाणं नसणं, त्याच्यानंतर पुअर इटिंग हॅबिट्स, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की हे आवडत नाही ते आवडत नाही, खाण्यात लक्ष नाही, सारखं इतर गोष्टींमध्ये लक्ष, टी व्ही बघत जेवणे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इनसफिशियंट अमाऊंट ऑफ व्हायटॅमिन्स अँड मिनरल्स इन फूड, जे फूड ती व्यक्ती पर्सन खात असते त्याच्यामध्ये विटॅमिन्स किंवा मिनरल्स त्याला प्रोव्हाइड करणारे फूड आयटम्स कमी प्रमाणात असतील. हे सगळे रिझन्स आहेत की ज्याच्यामुळं एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये त्या पर्टिक्युलर न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी क्रिएट होऊ शकते आणि त्याच्यामुळं त्याला डेफिशियन्सी डिसीजेस होऊ शकतात. कुठले कुठले डेफिशियन्सी डिसीज आहेत? नाईट ब्लाइंडनेस, रिकेट्स, स्कर्वी, गॉयटर, ॲनिमिया, हे काही डिसीजेस आहेत जे डेफिशियन्सीमुळे, पर्टिक्युलर न्यूट्रिएंटच्या डेफिशियन्सीमुळे हे होत असतात. पुढं आपण ते इन डेप्थ बघणार आहोत. आता इथं खाली मी तुम्हाला दाखवलेलं आहे की ह्याच्यासाठी लास्ट पार्ट तुम्ही रेफर करा ज्याच्यामध्ये ते चार्ट्स आपल्याला दिलेले आहेत की कुठल्या न्यूट्रिएंटची किती गरज आहे आणि ते कशासाठी घ्यायचं असतं आणि त्याचं आपल्या बॉडीमध्ये फंक्शन काय आहे. तिथं तुम्हाला ह्याचा रेफरन्स बराचसा मिळून जाईल. पहिला आहे पार्ट 2 म्हणजे नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय? बरेचसे व्यक्ती असतात, बरेचसे पर्सन्स असतात ज्यांना जर लाईट डीम असेल तर क्लिअर दिसत नाही. इथं ती पिक्चर दाखवलेलं आहे बघा, असे लाईट, असे फॉगी लाईट दिसत आहेत किंवा असे डिस्टर्ब झालेले लाईट दिसत आहेत, म्हणजे व्हिजन क्लिअर राहत नाही. केव्हा? ज्यावेळी लाईट डीम होतो त्याला म्हटलं जातं नाईट ब्लाइंडनेस. ह्याचं कॉज काय आहे? दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द डेफिशियन्सी ऑफ व्हायटॅमिन ए. ए व्हिटॅमिन जर तुमच्या डाएटमध्ये, त्या पर्सनच्या डाएटमध्ये जर प्रॉपर नसेल तर त्याच्या आईजना, कारण आपण मागच्या चार्टमध्ये बघितलेलं होतं दे ए व्हिटॅमिन का गरजेचं आहे? इट कीप्स युअर आईज हेल्दी. मग जर आईजना ते जर नाही प्रोव्हाइड झालं तर त्यांची व्हिजन कपॅसिटी हळूहळू कमी होत जाते आणि डेव्हलप्स इनटू नाईट ब्लाइंडनेस. त्याचे सिम्पटम्स काय आहेत? लो व्हिजन इन डीम लाईट, अंधुक उजेडामध्ये ह्यांना कमी दिसतं, म्हणजे लाईट जर कमी असेल तर त्यांना दिसत पण नाही. टिअर्स नॉट प्रोड्यूस्ड, आपल्या डोळ्यात जे पाणी येतं ते त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तयार होत नाही. ड्राईंग ऑफ आय बॉल्स, आपले डोळे जर तुम्ही जवळनं बघितलं तर थोडेसे असे मॉइस्ट असतात, पण ज्यांच्या बॉडीमध्ये ए व्हिटॅमिन कमी आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये हे मॉइश्चर किंवा हे जे वेटनेस आहे हा होत नाही आणि त्यामुळं काय होतात? आयबॉल्स यांचे ड्राय होतात. मग त्यांना सारखे डोळे खाजणे, चुरचुरणे, लाल होणे हे त्रास व्हायला लागतात. मग आता याचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कसं करायचं? सिंपल आहे. व्हिटॅमिन एच्या डेफिशियन्सीमुळं नाईट ब्लाइंडनेस होतो. देन व्हॉट वी शुड डू? व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे किंवा प्रॉपर अमाऊंटमध्ये व्हिटॅमिन ए आपण डाएटमध्ये घेतलं पाहिजे. व्हेरी सिंपल. त्याच्यासाठी काय काय? मग लिव्हर, एग्स, मिल्क, बटर, कॅरट, पपाया, हे जे व्हिटॅमिनचे एचे सोर्सेस आहेत हे आपल्या डाएटमध्ये, त्या पर्सनच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजेत की जेणेकरून त्याच्या बॉडीला योग्य प्रमाणामध्ये, योग्य क्वांटिटीमध्ये व्हिटॅमिन एचा सप्लाय होईल. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मागच्या पार्टमधले चार्ट तुम्ही रेफर करू शकता. पुढचा डिसीज आहे ज्याला म्हटलं जातं रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय? रिकेट्स इज अ डिसीज ऑफ बोन्स.
जी बोन्स आहेत आपली, ह्याची जर प्रॉपर ग्रोथ नाही झाली तर त्याला रिकेट्स असं म्हटलं जातं, किंवा तो जो डिसीज आहे ज्याच्यामध्ये बोन्समध्ये डिफॉर्मिटीज येतात त्याला म्हटलं जातं रिकेट्स. आता हा रिकेट्सचं मेन रिझन काय आहे? इट इज कॉज्ड बिकॉज ऑफ डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी. आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस जर त्या बॉडीला प्रॉपर मिळत नसेल, म्हणजे ती जर बॉडी त्या पर्सनला जर ग्रीन व्हेजिटेबल्स तो खात नसेल तर त्याच्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस प्रॉपर मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्याची बोन्स, कारण बघा मी परत लास्ट पार्टमधला तो चार्ट तुम्हाला बघायला सांगेन. आपल्या बोन्सची मसलची हेल्थ कशावर डिपेंड असते? व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि फॉस्फरस. ह्या 3 गोष्टी आपल्या बोन्स नाही मिळाल्या बोन्सला तर नॅचरली बोन्स विल नॉट फंक्शन प्रॉपरली. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या डिफॉर्मिटीज तयार होतात. म्हणजे सिम्पटम्स काय आहेत? ट्विस्टिंग अँड सॉफ्टनिंग ऑफ बोन्स. अशी जी व्यक्ती असते त्यांची बोन्स जी असतात ती सॉफ्ट होतात, म्हणजे दे कॅन ब्रेक इझिली. त्याच्यानंतर बेंड होतात किंवा ट्विस्ट होतात. इथं साईडच्या चित्रामध्ये तुम्हाला तो मुलगा दिसतोय की ज्याच्या पायाची जी बोन्स आहेत दे आर बेंड, बरोबर. त्याच्यानंतर बोन डिफॉर्मिटीज, बो लेग्स, म्हणजे जे लेग्स आहेत त्याचे, आपले लेग्स कसे स्ट्रेट असतात पण ह्या डिफॉर्मिटीजमुळं ते लेग्स जे आहेत ते बेंड होतात, दे लुक लाईक अ बो. त्याच्यानंतर नॉक नीज. नॉक नीज म्हणजे काय? जे नीज आहेत, नीजचे जे आपले बोन्स आहेत ती मोठी दिसायला लागतात. आणि पिजन चेस्ट, अशा मुलांची चेस्ट जी आहे ती मोठी दिसायला लागते. हे सगळं कशामुळं होतं? बिकॉज ऑफ लॅक ऑफ व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि फॉस्फरस. म्हणजे बघा हे सगळं किती गरजेचं आहे. रोजचा आपल्या डाएटमध्ये ह्या गोष्टी असणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला आता ह्याच्यावरनं लक्षात येईल. मग ह्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं? कन्झ्युम व्हिटॅमिन डी रिच फूड. म्हणजे काय? मिल्क, फिश, लिव्हर ऑइल, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामधनं आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असतं. काही प्रमाणात आपण जे बदाम किंवा ह्या गोष्टी ज्या खातो त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळत असतं. आता हे व्हिटॅमिन डी जे आहे ह्याला दुसरं एक नाव आहे, दॅट इज कॉल्ड सनशाईन व्हिटॅमिन. वाय इट इज कॉल्ड सनशाईन व्हिटॅमिन? कारण आपली जी स्किन आहे, आपल्या स्किनच्या खाली काही विशिष्ट प्रकारची पिगमेंट्स असतात. जो सनलाईट असतो, मॉर्निंग सनलाईट म्हणजे कोवळं ऊन जे म्हणतो आपण, विच हॅज गॉट लेस इंटेन्सिटी, त्या उन्हामध्ये आपल्या स्किनच्या खालीसुद्धा व्हिटॅमिन डी काही प्रमाणात तयार होत असतं. बघा तुम्ही जर जिथं लहान बाळांचं हॉस्पिटल असतं ना तिथं जर तुम्ही गेलात तर ह्या लहान बाळांना रोज सगळ्यांना सकाळी उन्हामध्ये थोडा वेळ, कोवळ्या उन्हामध्ये बरं का, नाहीतर त्यांची स्किन भाजेल, त्या कोवळ्या उन्हामध्ये ठेवलं जातं. व्हाय? कारण त्यांची ग्रोथ होत असते, त्यांच्या बॉडीची, त्यांच्या बोन्सची लेंग्थ, त्यांच्या बोन्सची वेट, त्यांच्या बोन्सचं थिकनेस, म्हणजे सगळी बॉडी त्यांची ग्रो होत असते, बोन्स ग्रो होत असतात. आणि इन दॅट स्टेज दे नीड व्हिटॅमिन डी इन हाय प्रपोर्शन. आणि मग हे त्यांना सनशाईनमधनं मिळत असतं. म्हणून व्हिटॅमिन डीला सुद्धा काय नाव आहे दुसरं? सनशाईन व्हिटॅमिन. नेक्स्ट डिसीज आपण जो बनणार आहे दॅट इज नेम स्कर्वी. स्कर्वी हा कशामुळे होतो? तर इट इज बिकॉज ऑफ डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. स्कर्वी म्हणजे काय? तर काही पर्टिक्युलर बॉडी पार्ट्समध्ये ॲटोमॅटिक ब्लिडिंग व्हायला लागतं. बघा काही मुलांचं तुम्ही बघितलेलं असेल की गम्समधनं जरी काही त्यांना हर्ट नाही झालं, काही टोचलं नाही, तरीसुद्धा गम्समधनं ॲटोमॅटिक ब्लड यायला लागतं, ब्लिडिंग व्हायला, डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. किंवा काही पर्सन्स असतात की ज्यांच्या स्किनच्या खाली असे रेड स्पॉट्स दिसायला लागतात, स्किनच्या खाली ब्लिडिंग होतं, दॅट इज बिकॉज ऑफ डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. त्याच्यामध्ये आणखीनही तुम्हाला असं दिसून येतं की जॉईंट पेन्स, हे जे आपले जॉईंट्स असतात बॉडीचे, जिथं बोन्स एकमेकांना जोडलेली आहेत, अशा ठिकाणी पेन्स सुरुवात होतात, वेट लॉस होते त्या व्यक्तीची. आणि हे जर कंट्रोलमध्ये नाही ठेवलं, जर ह्याचं प्रमाण वाढत गेलं आणि इफ द सिम्पटम्स बिकम सिव्हिअर, डेथ मे ऑल्सो कॉज. म्हणून व्हिटॅमिन सी आपल्या बॉडीत किंवा आपल्या डाएटमध्ये असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यासाठी करायचं काय? सिम्पल, अगेन कन्झ्युम व्हिटॅमिन सी रिच फूड. ज्या फूडमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं असं फूड तुम्ही कन्झ्युम करायला पाहिजे. मग पुन्हा मी तुम्हाला सांगेन तो चार्ट बघा लास्ट पार्टमधला, त्याच्यात काय काय येतं? फ्रेश सिट्रस फ्रूट्स म्हणजे जी आंबट फळं आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, काही व्हेजिटेबल्स आहेत, जर्मिनेटिंग सीड्स आहेत, पल्सेस आहेत, म्हणजे कडधान्य, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या फूडमधनं व्हिटॅमिन सी हे डिस्ट्रॉयसुद्धा केलं जातं. इम्प्रॉपर कुकिंग हॅबिट म्हणजे जास्त वेळ पदार्थ कुकिंग करणं किंवा फ्राय करणं,
त्याला जास्त वेळ हीट सप्लाय करणं, ह्याच्यामुळं काय होतं, त्यात असणारं जे व्हिटॅमिन सी आहे हे डिस्ट्रॉय केलं जातं. कारण व्हिटॅमिन सी इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट. जर त्याला हीट जास्त मिळाली तर ते इमिजिएट तिथं डिस्ट्रॉय होतं. मग हे पण आपण हँडल केलं पाहिजे की ज्या कुकिंग हॅबिट्स आहेत त्या पण आपण व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. किंवा बऱ्याच वेळेला फूड ज्याच्यात कुक केलं जातं ते जे पाणी आहे ते टाकून दिलं जातं. मग काय होतं, त्यात जे विटॅमिन्स आलेली आहेत ती सगळी थ्रो केली जातं. म्हणजे काय, जे खायचं आहे तेच आपण टाकून देतो आणि नुसतंच उरलेलं फूड खातो. लक्षात आलं. सो प्रॉपर कुकिंग हॅबिट्स हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट डिसीज आहे गॉयटर. ह्याचं कॉज काय आहे तर डिफिशियन्सी ऑफ आयोडीन. आयोडीन कशासाठी गरजेचं असतं आपण ते आधी बघूया. आपल्या नेकमध्ये थायरॉईड नावाच्या ग्लँड्स असतात. ह्या ग्लँड्स ज्या आहेत त्यांचं एक फंक्शन असतं की ते थायरॉक्सिन नावाचं हार्मोन तयार करत असतात. ह्या हार्मोनची काय गरज असते तर हे हार्मोन जे आहे हे आपल्या बॉडीची जी ग्रोथ होत असते ती कंट्रोल करायचं काम, म्हणजेच ती ग्रोथ बॅलन्समध्ये करायचं काम हे हार्मोन करत असतं, ते कंट्रोल करत असतं. म्हणजे काय, बघा, ज्यावेळी आपली हाईट वाढत असते त्यावेळी बॉडीची गर्थ पण वाढत असते, विड्थ पण वाढत असते. म्हणजे काय तर प्रपोर्शनेट ग्रोथ सगळ्या पार्ट्समध्ये बॉडीची होत असते. तर हे प्रपोर्शन जे आहे हे मेंटेन करायचं काम हे थायरॉक्सिन नावाचं हार्मोन करत असतं. हे थायरॉक्सिन आपल्या थायरॉईड ग्लँड्समध्ये तयार होत असतं आणि त्याच्यासाठी आयोडीन हे रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं. तसंच आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिझम होत असतं, ज्या काही केमिकल रिॲक्शन्स होत असतात, ह्या केमिकल रिॲक्शन्स कंट्रोल करायचं कामसुद्धा हे थायरॉक्सिन हार्मोन करत असतं. आता ज्यावेळी बॉडीमध्ये आयोडीनची डिफिशियन्सी, आपल्या न्यूट्रिशन आपल्याला किंवा फूडमधनं ज्यावेळी आपल्याला आयोडीन मिळत नाही त्यावेळी काय होतं तर हे थायरॉक्सिन आहे हे प्रॉपर क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीत तयार होत नाही आणि त्याच्यामुळं ह्या थायरॉईड ग्लँड्स ज्या आहेत ह्या एनलार्ज होतात. इथं पिक्चरमध्ये तुम्ही बघताय त्या बाईंच्या नेकवरती तुम्हाला एनलार्ज झालेल्या त्या ग्लँड्स दिसत आहेत. दॅट इज कॉल्ड गॉयटर. आणि हे जर झालं तर लहान मुलांच्यामध्ये जर गॉयटरचं किंवा आयोडीनची डिफिशियन्सी असेल तर त्यांची ग्रोथ जी आहे ती स्टंटेड ग्रोथ होते, म्हणजे त्यांची हाईट वाढत नाही किंवा त्यांचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते प्रोपोर्शनेट ग्रोथ होत नाही. तसंच ह्या मुलांच्यामध्ये तुम्हाला लोअर्ड मेंटल ॲबिलिटीसुद्धा बघायला मिळते. ही मुलं मतिमंदसुद्धा होण्याची शक्यता असते. मग याचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कसं करायचं तर सेम लाईक अदर्स आपल्या डाएटमध्ये आयोडीन रिच फूड आपल्याला घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोडाइज्ड सॉल्ट, कारण सॉल्टमधनं आयोडीन आपल्याला मिळत असतं. सी वॉटर जे असतं इट इज रिच इन आयोडीन, त्यामुळं सॉल्ट जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आयोडीन मिळत असतं. तसंच सी फूड जे आहे, फिश आहेत किंवा काही विशिष्ट प्रकारच्या सी वीड्स आहेत, अल्गीज आहेत, त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला हे आयोडीन मिळत असतं. त्यासाठी हे सगळं आपल्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे. पुढचा डिसीज आहे दॅट इज ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे काय, ज्या बॉडीमध्ये ब्लड कमी प्रमाणात असतं त्या कंडिशनला म्हटलं जातं ॲनिमिया. ब्लड म्हणजे काय तर आपल्या ब्लडचा कलर तुम्हाला माहिती आहे रेड कलर आहे. तो कशामुळं आहे तर ब्लडमध्ये जे हिमोग्लोबिन आहे किंवा ज्या रेड ब्लड सेल्स आहेत त्या सेल्समुळं आपल्या ब्लडला कलर जो आहे हा रेड कलर येतो. हा कलर रेड कशामुळे येतो तर त्या रेड सेल्समध्ये आतमध्ये हिमोग्लोबिन नावाचं रेड कलरचं एक पिगमेंट असतं, त्याच्यामुळे हा त्या सेलला कलर आलेला असतो. हे हिमोग्लोबिन काय करत असतं तर आपल्या लंग्समधनं एअरमधनं ऑक्सिजन पिकअप करतं आणि आपल्या बॉडीतल्या सगळ्या सेल्सपर्यंत तो ऑक्सिजन नेऊन पोचवायचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं. मग हे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आयर्नची गरज असते. जर आयर्न आपल्याला डाएटमधनं मिळालं नाही तर हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन होत नाही. हिमोग्लोबिन जर कमी असेल तर आपल्या बॉडीला ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो. मग म्हणून आपल्या फूडमध्ये आयर्न रोजच्या रोज असणं गरजेचं असतं. आता ह्याचे सिम्पटम्स काय काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे पेल स्किन. जी स्किन असते आपली स्किन जी फ्रेश दिसते ती ह्या लोकांची निस्तेज म्हणजे पेल दिसते. त्याच्यानंतर नेल्स जी असतात ती फ्लॅट आणि पेल होतात, म्हणजे व्हाईट कलरची दिसायला लागतात. आता आपलं जर नेल बघितलं आपण तर हे रेडिश कलरचं नेल दिसतं. असं जर प्रेस केलं आणि सोडलं तर तुम्हाला तिथं रेड पॅच आलेला दिसतो. पण ज्यांच्या ॲनिमिक कंडिशनमध्ये काय होतं तर ही जी नेल्स आहेत ही पेल दिसायला लागतात. त्याच्यानंतर ह्या लोकांच्या डोळ्याखाली तुम्हाला डार्क पॅचेस दिसतात. डार्क पॅचेस जर असतील तर समजायचं की हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज कमी आहे.
दुसरी गोष्ट फटीग म्हणजे कंटाळ येतो, ही लोक लवकर दमतात, थकतात. फ्रिक्वेंट हेडेक, कायम ह्यांचं डोकं बारीक दुखत राहतं. ब्रेथलेसनेस म्हणजे ह्यांना लवकर दम लागतो. थोडं जरी एक्झर्शन झालं, थोडा जरी एक्झरसाइज केला ह्या लोकांनी, थोडेसे खेळले किंवा जिना चढला तरी ह्यांना लगेच ब्रेथलेसनेस जाणवायला लागतो. तसंच ह्या लोकांची काम करण्याची एफिशियन्सी कमी होते. हे जर मुलांच्या बाबतीत झालं तर ती मुलं जास्त काळ अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत, जास्त वेळ खेळू शकत नाहीत, लवकर दमतात. हे सगळे जे आहेत सिम्पटम्स ही ॲनिमियाची सिम्पटम्स आहेत. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर आयर्न रिच फूड आपण कन्झ्युम केलं पाहिजे. कुठले कुठले आहेत? डेट्स, खजूर, त्याच्यानंतर लिफी व्हेजिटेबल्स, स्पिनच, पालक ज्याला म्हणतो आपण, ह्याच्यातनं आपल्याला आयर्न भरपूर प्रमाणात मिळतं. पल्सेस, जॅगरी, सिरियल्स, मीट, लिव्हर, फिश, ह्या सगळ्यातनं आपल्याला आयर्न मिळत असतं. तसंच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर इंटेस्टाईनमध्ये वर्म इन्फेस्टेशन झालं असेल, जर वर्म्स असतील तर त्या बॉडीमध्ये सुद्धा हिमोग्लोबिन किंवा आयर्न डेफिशियन्सी तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळं वर्म इन्फेस्टेशन हे सुद्धा टाळायला पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट मेजर डेफिशियन्सी डिसीजेस. कुठले कुठले बघितले? नाईट ब्लाइंडनेस बघितला, त्याच्यानंतर रिकेट्स बघितलं, नंतर स्कर्व्ही, गॉयटर आणि ॲनिमिया, हे आपण डिसीजेस बघितले. आणि हे डिसीजेस का होतात तर आपल्या बॉडीमध्ये जर एखादं न्यूट्रियंट कमी पडलं तर त्याच्यामुळं हे डिसीजेस होऊ शकतात. दुसरा एक त्याचा प्रॉब्लेम असा येतो की आपल्या बॉडीची रेझिस्टिव्हिटी पॉवर जी आहे, डिसीज फायटिंग पॉवर जी आहे, ही सुद्धा कमी होते. ह्याच्यासाठीच आपल्या रोजच्या डाएटमध्ये ह्या सगळे फूड आयटम्स, ह्या सगळे न्यूट्रियंट्स असलेच पाहिजेत, तरच आपली बॉडी स्ट्रॉंग, हेल्दी आणि डिसीज रेझिस्टन्स होऊ शकते. समजलं? तर इथं थर्ड पार्टसुद्धा संपला आणि त्याबरोबर हा चॅप्टरसुद्धा संपला. ह्या पार्टवरचे क्वेश्चन्स, वर्कशीट्स आणि टेस्ट हे सगळं आपल्या ॲपमध्ये आणि वेब पोर्टलवरती दिलेलं आहे. ते बघा आणि ते सॉल्व करा. थँक्यू.